आज ईस्टर संडे आहे. बऱ्याचशा लोक घोषणा देतात येशू उठला आहे आणि सगळे लोक काय म्हणतात झालेला आहे, तो उठलेला आहे आणि खरंच तो उठला आहे आणि तो पुन्हा दुसऱ्यांदा या जगामध्ये येणार आहे. आमेन आमेन. आणि नक्कीच येशूचं उठणं आम्हासाठी एक आशीर्वादाचं कारण आहे. आमेन. प्रेम लोक, जगामध्ये आजचा हा दिवस हा एक अलौकिक आहे, एक अद्भुत आहे. आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये जे झालं नाही, लक्षित नाही, ते आजच्या दिवशी झाले. हजारो वर्षापासून अनेक घटना घडल्या, अनेक मानव आणि महामानव जन्माला आले, अनेक लोक शेकडो वर्ष जगली. ऐका, लक्षात नाही. पण एकदा ते मेले, ते मातेला मिळाले. पण शास्त्र आम्हाला हे सांगतं, येशू ख्रिस्त मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आमेन आमेन हालेलुया. आणि मला हा देव यासाठी आवडतो की जो देव मरणावर जर विजय मिळवून स्वतः जिवंत होत असेल, तर माझ्यासारख्या पाप्याला एक आशा आहे की अनंत काळचं सार्वकालिक जीवन हे मला मिळणार आहे. आमेन आमेन हालेलुया हालेलुया. म्हणून एक सत्य मला जे कळालेले हे आहे की आपला शत्रू जो आहे, सैतान जरी असेल तरी आणखीन एक शत्रू जो अत्यंत भयावह आहे, आणि ज्या शत्रूला नेहमी मनुष्य जाती भीते, आणि तो शत्रू बायबलनुसार करंथीच्या पत्रामध्ये पौल म्हणतो, तुमचा शेवटचा जो शत्रू आहे तो आहे मृत्यू आणि मरण आहे. ख्रिस्त येशू याने या शत्रूवर विजय मिळवला. आमेन हालेलुया. त्याने मरणावर विजय मिळवून शास्त्र सांगतं की तो जयवंत झाला. आणि म्हणून त्याच्या लेकरांनी मरणाला भिवू नये, तर प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे, यासाठी की माझ्या प्रभूने मरणावर विजय मिळवून जीवन मला दिलेलं आहे, आणि म्हणून त्या शत्रूला घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. ख्रिस्तामध्ये आशा आहे प्रिय. ऐका, लक्षात नाही. ख्रिस्तामध्ये काय आहे? प्रभूमध्ये आशा. प्रभूमध्ये ज्यांना आशा आहे ते कधी निराश राहणार, नेहमी आनंद करतो. कारण काय आम्हाला मिळाले हे जेव्हा आम्हाला कळलं, तेव्हा आम्ही आनंदच केला पाहिजे. पण आम्हाला नक्की काय एवढ्या वर्षात मिळाले हे जर कळलं नसेल, तर तुम्ही दुःखी आणि निराश राहणार आहात. ख्रिस्त या जगामध्ये आला, तो मारला गेला, तो तिसऱ्या दिवशी उठला, आणि त्याने आम्हाला आशीर्वादित केलं, त्याने आम्हाला जीवन दिलं. हे जेव्हा आम्हाला कळतं, तेव्हा आम्ही अभिमानाने ख्रिस्ती चांगलं जीवन जगतो. आमेन आमेन हालेलुया हालेलुया. आणि म्हणून मार्काचं शुभवर्तमान ज्याचा 16वा अध्याय 1 ते 8 वचनं यावेळेस मी तुम्हासाठी वाचणार आहे. खूप चांगला शास्त्रभाग, मला आवडणारा हा शास्त्रभाग आहे. मार्काचं शुभवर्तमान प्रत्येकाने काढा आणि ज्याचा 16वा अध्याय, शेवटचा अध्याय 1 ते 8 वचनं आपण पाहणार आहोत. मार्क याचा 16वा अध्याय 1 ते 8 वचन. नंतर शब्दात गेल्यावर मग्दालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधी द्रव्य विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, आपल्या करता कबरेकडच्या तोंडावरून धोंड कोण लोटेल? त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या, तेव्हा पांढरा सगळा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही, त्याला ठेवले होते, ती ही जागा पहा. तर जा, त्याच्या शिष्यांना
व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालीला जात आहे, त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या, विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. आमेन, हालेलुया. ही वचन देवबाप आजच्या ईस्टर संडेला तुम्हासाठी आशीर्वादाची आणि खूप सुंदर शास्त्र आहे. वारंवार बऱ्याच ठिकाणी बोललं जातात. त्या बहिणी त्या ठिकाणी गेले, त्यांनाही असं वाटलं नाही येशू उठेल म्हणून. त्या शेवटच्या वचनात दिले त्या भयभीत झाल्या, विस्मित झाल्या, त्यांची बोलती बंद झाली. त्यांना असं वाटलंच नाही येशू काय झाला असेल, उठला असेल. पण शास्त्र सांगतं येशू आज दुसऱ्या दिवशी उठला गेला. आमेन, आमेन, हालेलुया. आणि ही शुभवर्तमान, ही सुवार्ता आज जगभरामध्ये सांगितली जाते. तुम्हाला माहित आहे का, बायबलच्या सुवार्तेचा बेस किंवा पाया जर काय असेल तर आजचा दिवस आहे. लोकांना आपण सांगतो काय, येशू मेला, पापासाठी मेला, तो उठला आणि तो जिवंत आहे. ही सुवार्ता आज प्रत्येक सेवक, प्रत्येक सुवार्तिक, प्रत्येक देवाचा दास हा जगाला सांगतो. का सांगतो? कारण त्याचा हा विश्वास आहे, त्याने हा अनुभव घेतलेला आहे, येशू उठलेला आहे. तो नुसता उठलाच नाही, तो जिवंत आहे आणि आज मी त्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा बेस आहे, भक्कम पाया आहे सुवार्तेचा. आणि म्हणून ज्याला हे सत्य कळालेलं आहे तो व्यक्ती नक्कीच मोठ्या धाडसाने लोकांना सुवार्ता सांगतो. हालेलुया. कारण तो जिवंत आहे, कारण तो उठलेला आहे, त्याने मरणावर आणि पापावर विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, सुंदर अशी वचनं आम्ही वारंवार अभ्यासली पाहिजे आणि विश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे की येशू हा जिवंत देव आहे. आमेन, हालेलुया. खूप सुंदर गाणं गायलं ते करण्यात. आम्ही सूर्याची, चंद्राची आराधना करत नाही, मी कशाची आराधना करत नाही, आम्ही जिवंत देवाची आराधना करतो. आमेन. तो देव पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो. प्रेज द लॉर्ड. अशा जिवंत देवाची आम्ही आराधना करतो. आणि म्हणून एक भविष्यवाणी यशाच्या पुस्तकामध्ये आहे. ती भविष्यवाणी पूर्ण झाली. यशाचं पुस्तक ज्याचा 53वा अध्याय आणि 9वं वचन प्रत्येकाने काढा. यशाचं पुस्तक ज्याचा 53वा अध्याय आणि 9वं वचन. त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. आमेन, हालेलुया. यशाच्या या भविष्यवाणीमध्ये तो म्हणतो त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली. आमेन. पहा, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर मेला, त्याला उतरायला पिलाताकडे कोण गेला? निकेदेम गेला. अजून कोण गेला? अजून कोण गेला? योसेफ गेला. योसेफ हा एक कमिटीचा अधिकारी होता, लक्ष्मी नाही, आणि गुप्त शिष्य होता, धनवान व्यक्ती होता. ज्यावेळेस येशू वधस्तंभावर गेला हे कळालं, तो पिलाताकडे गेला. पिलाताचं त्याचं काही पटत नव्हतं. पिलात आणि योसेफाचं काही पटत नव्हतं. बऱ्याच वेळा टीम मध्ये राहिल्यानंतर लोकांचं एकमेकाशी पटत नाही. पण लक्षात ठेवा, मला एक शास्त्रातून एक गोष्ट कळाली, ज्यांच्या जीवनात ख्रिस्त आहे, ज्यांच्या जीवनात येशू आहे, ते ऑटोमॅटिक एकत्र होतात. आमेन. एकमेकाला पटायला, कारण ख्रिस्त हा जोडणारा आहे, ख्रिस्त हा एकत्र करणारा आहे. ख्रिस्ताने जगातल्या त्याच्या लोकांना एक केलं. वधस्तंभावर त्याने सर्वांना एक करण्यासाठी आपला प्राण दिला. आणि मग योसेफ स्वतःहून पिलाताकडे जातो, जरी त्याचं पटत नाही त्याला, पण जातो तो म्हणतो याचे प्रेत, याचं शरीर मला पाहिजे. आणि मग तागाच्या वस्त्रामध्ये, शुभ्र तागाच्या वस्त्रामध्ये तो गुंडाळतो आणि तो
आपल्या स्वतःच्या कबरेमध्ये, लक्षात ठेवा, ऐका, किती धनवान व्यक्ती हा होता, त्याची स्वतःची कबर होती. स्वतःचा कबर होती, म्हणजे छानसा बगीचा आहे, त्या बगीच्यामध्ये कबर होती. आणि त्या कबरेमध्ये त्या धनवान व्यक्ती योसेफाने येशूला त्या कबरेमध्ये त्याने ठेवलं. आणि कधी कधी विचार पडतो, ज्या येशूची सुरुवात योसेफापासून झाली, त्या येशूची शेवट सुद्धा एका योसेफाच्या द्वारे झाली. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी त्याला कामाला नाही आलं, पण आम्ही पाहतो असे गुप्त शिष्य होते जे त्याला नेहमी लाईक करायचे, नेहमी त्याच्यासाठी उभे राहायचे. आणि मग आम्ही पाहतो त्या कबरेच्या जवळ या स्त्रिया आलेल्या आहेत, सुगंधी द्रव्य घेऊन आलेले आहेत. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सुंदर देवदूत आहे. आणि या मार्काच्या शुभवर्तमानामध्ये ज्या देवदूताचं वर्णन केलेलं आहे, तुम्हाला मला सांगायचंय, बायबलमध्ये एकूण 5 प्रकारचे देवदूत आहेत. किती प्रकारचे देवदूत आहेत? 5 प्रकारचे देवदूत. आता त्या 5 देवदूतांचं वर्णन मी करणार नाही, तुम्ही अभ्यासलं पाहिजे, त्यासाठी शास्त्र उघडलं पाहिजे. आणि मग 5 प्रकारच्या देवदूतांपैकी हा एक देवदूत आहे, अत्यंत सुंदर तरुण असं लिहिलंय. तुम्ही नीट वाचा. तरुणांनो, हे जेव्हा तुम्ही वाचत तेव्हा तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक तरुण देवदूताने हे त्या बहिणींना सांगितलं की पहा, तो येशू या ठिकाणी नाहीये. तरुणांनी या दिवसामध्ये खांद्यावर जबाबदारी घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे. आमेन. हालेलुया. उभं राहायला पाहिजे, ख्रिस्तासाठी उभं राहायला पाहिजे. जेव्हा मी 19 वर्षाचा होतो, मी माझं समर्पण केलं, प्रभू मी तुझ्यासाठी उभं राहील. माझ्या वडिलांना माहित नव्हतं, माझ्या आईला माहित नव्हतं, मी स्वतः उभा राहिलो. म्हटलं प्रभू मी तुझ्यासाठी उभा राहील. आणि ज्या दिवशी उभं राहिलो, देवाने मला उपयोगात आणायला सुरुवात केली. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तरुणांनी स्वतःहून स्वइच्छेने तयार झालं पाहिजे. कुणीतरी म्हणावं अरे करणारे, बघणारे, हे कर ते कर, असं नाही. स्वतःहून तयार राहायला पाहिजे. यस मी करेन, प्रभूसाठी मी उभा राहील. आणि ज्यावेळेस प्रभूसाठी तुम्ही उभा राहाल, देव तुमच्याद्वारे गौरवला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या मंडळीत 90% लोक हे तरुण आहेत. तरुणांसाठी खूप सुंदर संदेश आहे. ज्या प्रकारे त्याने गॉस्पल सांगितले, त्याने सुवार्ता सांगितली, ही कबर रिकामी आहे. तुम्ही सुद्धा ओरडून ओरडून लोकांना सांगितले पाहिजे, ख्रिस्ताची कबर जगातली अशी एकच कबर आहे जी खुली आहे, ज्या प्रत्येक कबरेमध्ये लोक पडलेले आहेत, मृतदेह आहेत. पण जगाची एकच अशी कबर आहे इस्रायलमध्ये जी आजही रिकामी आहे. लाखो लोक ती कबर पाहायला जातात, कारण चमत्कारच असा आहे की ती कबर 3ऱ्या दिवशी रिकामी असलेली पाहिली, कारण येशू हा जिवंत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरुण देवदूत म्हणत आहे ही कबर रिकामी आहे, इथला जो येशू आहे तो उठलेला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, तरुणांनी विशेष सुवार्तेचं काम मंडळीमध्ये केलं पाहिजे. अनेकांपर्यंत हा जिवंत ख्रिस्त जो उठलेला आहे तो घेऊन गेला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही घेऊन जाल, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. आमेन. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी तो एक नवीन जीवनाचा व मोठ्या आशीर्वादाचा पाया आहे. जे बोलत आहे लक्ष नाही. पुनरुत्थानामुळे विश्वासणाऱ्याला मिळणारे प्रमुख आध्यात्मिक आशीर्वाद काही आहेत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. ख्रिस्त मारला गेला, ठेचला गेला, तो जिवंत झाला, यासाठी की तुम्ही जे या ठिकाणी बसलेले आहात, जे विश्वासणारे आहात, त्या तुम्हाला प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये स्वर्गातले आणि पृथ्वीवरचे आशीर्वाद मिळावे. आमेन. आम्ही आशीर्वादित लेकर आहोत, आम्ही आशीर्वादित संतती आहोत. या पृथ्वीवर आम्ही नेहमी विश्वासाने बोललं पाहिजे, आय एम अ ब्लेस्ड चाइल्ड, मी आशीर्वादित मुलगा आहे, हे नेहमी बोललं पाहिजे. पण तुम्हाला काही म्हणो, इव्हन सैताने तुमच्या काळात म्हणावं की तुम्ही स्थापित आहात, तरी सैतानाला सुद्धा बोलण्याचं धाडस तुमचं असलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये मी एक आशीर्वादित मुलगा आहे. आमेन. मुलगा आणि मुलगी आहे, तुम्ही बोललं पाहिजे, कारण त्याचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्याने या भूतलावर जे दुःख सहन केलं
वधस्तंभावरचं मरण सहन केलं, तो मारला गेला, गाडला गेला, हे सोपं नाहीये. त्याने फार मोठी किंमत आपल्या या प्रियजनांसाठी किंवा मंडळीसाठी चुकवलेली आहे. हे मंडळीने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, जे आशीर्वाद ख्रिस्तामध्ये आहे ते तुम्हाला मिळणार. प्रियांनो, ते आशीर्वाद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. वी आर ब्लेस्ड, आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही जरी आशीर्वादित आहोत, त्या आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये टिकवून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. पहिला आशीर्वाद जर काय असेल, तुमच्या पापांची क्षमा आहे व तुम्ही नीतिमान ठरवले जाता. आमेन, हालेलुया. तुमच्या पापांची क्षमा. या जगामध्ये कुणीच पापांची क्षमा करू शकत नाही. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते आणि क्षमा करते. आमेन, आमेन. आम्ही नीतिमान आहोत, आम्ही धार्मिक आहोत. बायबल सांगतो तुम्हाला धार्मिकतेचा शिक्का मारण्यात आलेला आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. रविवारी आपण नीतिसूत्र वाचतो. का ते पुस्तक वाचलं जातं, का अध्याय वाचलं जातं, त्यात काय लिहिलेलं आहे, चांगलं वाईट लिहिलेलं आहे. तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही धार्मिक आहात. बायबल सांगतं तुम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमान आणि धार्मिक लोक आहात. आमेन. एकमेकाला पापी पाहण्याचा दृष्टिकोन सोडून द्या. एकमेकाचे दोष काढणे सोडून द्या. एकमेकावर टीका करणं सोडून द्या. आम्ही हे समजलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये माझ्या पापांची क्षमा झालेली आहे आणि मी एक नीतिमान आणि धार्मिक व्यक्ती आहे. शास्त्र आम्हाला सांगतं, रोमकराचं पत्र ज्याचा 4था अध्याय आणि 25 वचन. रोमकराचं पत्र ज्याचा 4था अध्याय आणि 25 वचन काय लिहिले पहा बरं. रोमकराचं मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे, धार्मिक ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. आमेन, हालेलुया. तो तुमच्या आमच्या अपराधामुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण सर्वजण नीतिमान आणि धार्मिक ठरावे म्हणून तो उठला गेला आहे. आमेन. ज्या क्षणी तो उठला गेला त्याने हे ठरवलं की मी माझ्या लोकांना आशीर्वाद देईल, ते नीतिमान आहे, ते धार्मिक आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. काय तुम्हाला आनंद वाटतो का? टाळ्या वाजवा देवासाठी. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमच्या पापांची क्षमा करणार. आज एका स्तंभावरून तुम्हाला सांग मला क्षमा केली. आमेन. किती विशाल मन आहे, किती मोठं मन आहे ख्रिस्ताचं. तुम्ही नेहमी त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. मी नेहमी ख्रिस्तावर प्रेम करतो. ख्रिस्त प्रथम स्थान आहे. मंडळीच्या प्रिय लोकांनो, तुमच्या आयुष्याचा प्रथम स्थान ख्रिस्त असला पाहिजे. नॉट फॅमिली, परिवार नाही, नॉट बिझनेस, व्यवसाय नाही, तर तुमचं पहिलं स्थान जर काय असेल तर तो ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती छान आज सुनीताईने साक्ष सांगितली, मला फार आवडली साक्ष. असे सगळ्यांच्या घरपट्ट्या कॅन्सल झाल्या पाहिजे. असे तुमच्या लाईट बिल गेले झालेत, मला पैसे भेटलेत, माझा दशांश मी ऑनलाईन तुम्हाला पाठवलेला आहे. पहिली या महिन्यातली बहीण आहे जिने दशांश मला पहिला पाठवला. देवाने पाहिलं नसेल का? देवाने पाहिलं नसेल का? हेच पाहिलं असेल. आपली प्रामाणिकता, आपली इमानदारी आपल्याला आशीर्वादित करत असते. जे काही तू देशील, देव तुझ्या बरोबर राहणार आहे. 18,000चा फायदा. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव त्याच्या लोकांबरोबर राहणार आहे. तुम्ही देवाशी विश्वास राहा, देव तुम्हाला कधी सोडत नाही. तुम्ही त्याच्याशी लावाडी करा, तो तुम्हाला पण बरोबर करतो. पण तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तोही तुमच्याशी प्रामाणिक राहतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी देव तुम्हाला आशीर्वादित करतो. वेगवेगळ्या माध्यमातून देव तुम्हाला आशीर्वादित करत असतो. आमेन, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, आमच्या पापांची क्षमा करणारा, आम्हाला धार्मिक ठरवणारा ख्रिस्त आहे. त्याच्यावर तुम्ही अत्यंत प्रेम केलं पाहिजे. लोक जगामध्ये आपल्याला पापी समजतात, लोक आमची निंदा करतात, लोक म्हणतात हा असाच आहे, ती तशीच आहे, लोक आपल्यावर टीका करतात. तुम्ही पहा, जगामध्ये फिरा, लोक तुमच्याविषयी मत विचार करतात, लोक तुमच्याविषयी काही चांगलं बोलणार नाही. पण जेव्हा ख्रिस्त जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा म्हणतो हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, याच्या मी पापाची क्षमा केलेली आहे, हा नीतिमान आणि धार्मिक आहे. हालेलुया. किती चांगलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या जवळ बसलं पाहिजे, येशूच्या जवळ बसलं पाहिजे, येशूचं आम्ही ऐकलं पाहिजे.
आम्ही जगाचं ऐकत बसतो आणि जगाचे लोक भलतं काही सांगत राहतात. ख्रिस्ताचं ऐकावं, कारण ख्रिस्त आमच्याविषयी चांगले विचार करतो. आमेन. त्याची मतं आमच्याविषयी चांगली आहे, त्याच्या योजना आमच्याविषयी चांगल्या आहेत. म्हणून त्या ख्रिस्तावर आपण प्रेम केलं पाहिजे, त्याच्याजवळ बसलं पाहिजे, त्याच्याजवळ बसून आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आमेन. हालेलुया, हालेलुया. पापांची क्षमा आणि नीतिमान ठरवलं जाणं ख्रिस्तामध्ये पुनरुत्थानाच्या द्वारे मिळणारा हा पहिला आशीर्वाद आहे. दुसरा आशीर्वाद आहे की नवीन जीवनाचा अनुभव येईल. जेव्हा तो उठला गेला, ख्रिस्तामध्ये आम्ही सर्वजण नवीन आहोत. आमेन. हालेलुया. तुम्ही ख्रिस्तामध्ये सगळेजण काय आहात? नवीन आहात. जुनं ते होऊन गेलं. हा सर्व काही ख्रिस्तामध्ये नवीन झाले. प्रतिदिवशी, प्रतिवर्षी परमेश्वर तुम्हाला नवनवीन नवनवीन करत राहतो. आम्ही त्याच्या हातामध्ये पडलं पाहिजे. जे 5 वर्षापूर्वी मी तुम्हाला पाहिले तसे तुम्ही आज नाहीये. तुमच्यामध्ये ख्रिस्ताने फार मोठा बदल केलेला आहे. प्रभूमध्ये जेव्हा तुम्ही पहिल्या वर्षी नवीन आले आणि पाहिलं, तुमचे अवतार वेगळे होते. आजचं जीवन एक वेगळं आहे. ख्रिस्ताने तुम्हाला प्रतिवर्षी नवीन करत आहे. ख्रिस्त हा आम्हाला नेहमी रिन्यू आणि नवीन करतो. ख्रिस्तामध्ये नवीन पण आहे. ख्रिस्त नवनवीन आम्हाला गोष्टी शिकवतो, दाखवतो आणि आम्हाला नवीन असं करत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून जर ख्रिस्तामध्ये राहाल, तुम्हाला एक नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य, नवीन ज्ञान परमेश्वर देत राहील. बायबल सांगतं, मी तुला गरुडासारखी नवीन शक्ती देईन. ऐका नाही, लिहिले का नाही बायबलमध्ये? गरुड म्हातारा होतो आणि तो एकांतामध्ये जातो. गरुडाचा अभ्यास तुम्ही करा आणि एकांतात गेल्यानंतर फायदा काय होतो तो परत नवीन होतो. यातून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे, जेव्हा तुम्ही दमाल, थकाल, आळस येईल, कंटाळा येईल ख्रिस्तामध्ये, तुमचं होईल असं, त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? एकांतात गेलं पाहिजे. त्या एकांतामध्ये तुमचा प्रभू, तुमचा येशू तुमच्या जवळ असणार. तुम्ही अधिक प्रार्थना केली पाहिजे, अधिक देवाला हाक मारली पाहिजे, ओरडलं पाहिजे, प्रभूकडे ओरडलं पाहिजे. काय होईल एकांतामध्ये जेव्हा तुम्ही ओरडाल? त्यावेळेस परमेश्वर, तुम्ही दमलेले थकलेले जे आहात, देव तुम्हाला नवीन शक्ती, नवीन एनर्जी, नवीन ऊर्जा, नवीन ज्ञान, नवीन प्रकाशन परमेश्वर तुम्हाला देणार. अहो, ख्रिस्तामध्ये ही आशा आहे, देव तुम्हाला नवीन करेल. हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही थकलोय, दमलोय, आता आम्हाला नाही होत, मी तुम्हाला सल्ला दिला, एकांतामध्ये जा. त्या गरुड पक्षाकडून शिका. तो एकांतात पहाडात जातो, एकांतात राहतो आणि स्वतःला नवीन होस्त तो तयार करतो. तसं तुम्ही सुद्धा प्रभूमध्ये एकांतात बसा आणि तुम्ही प्रभूकडे चित्त लावा, प्रभूकडे ध्यान लावा, त्याच्याशी बोला, त्याचा धावा करा. परमेश्वराचा आत्मा तुम्हाला नवीन करेल. हालेलुया. नवीन जीवन, नवीन अनुभव, नवीन एनर्जी, नवीन शक्ती ख्रिस्तामध्ये खूप महत्वाची. काही वयस्कर लोकांना पाहतो आपण, ते आनंदाने उड्या मारतात. हालेलुया. नवीन शक्ती परमेश्वर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तुम्हाला नवीन करतो. हा नवीनपणाचा अनुभव तुम्ही काही पण, तुमच्या घरात एखादी छोटीशी नवीन वस्तू तुम्हाला आनंद होतो का नाही? तुमच्या घरामध्ये तुम्ही कलर मारला, 10 वर्षाचं घर असू दे, जेव्हा तुम्ही कलर मारता तुमचं घर कसं वाटतं? आणि एकदम प्रसन्न वाटतं तुम्हाला. ऐकले, घरात बसायला पण बरं वाटतं. नाहीतर सगळं केलं, नवीन केलं. तुम्हाला ख्रिस्तामध्ये देव असा नवीन करतो. आमेन. हालेलुया. नवीन होण्याचा अनुभव परमेश्वर देतो. पुनरुत्थानामध्ये ते दैवी सामर्थ्य दडलेलं आहे. आमेन. म्हणूनच ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, जो ख्रिस्त आम्हाला नवीन करत असतो. ख्रिस्तामध्ये नवीन होत जा, कधीही जुनं राहू नये. आम्ही नवीन होत जाऊया. जुन्या सवयी, जुनं नैराश्याचं वातावरण, जुनी भीती, अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही सोडून आम्ही प्रभूमध्ये नवीन होत गेलं पाहिजे. आम्ही नेहमी नवीन होत गेलं पाहिजे. प्रभूची इच्छा. आमेन. हालेलुया. अहो, तो इतका प्रेम करतो, इतका विचार करतो आपल्याविषयी. तो म्हणतो, तुझी आई तुला सोडेल, तुझा बाप तुला सोडेल, मी तुला सोडणार नाही. जन्मदाती तुला सोडेल, पण मी तुला सोडणार नाही.
आकाशातील चिमण्या पहा, तो म्हणतो त्यांची मी काळजी घेतो, काहीपेक्षा अधिक काळजी मी तुमची घेणारा देव आहे. मी तुझ्या डोक्यावरचे केस मोजलेले आहे, असं परमेश्वराचं वाक्य आहे की नाही? आपलीच आपल्या डोक्यावरचे केस आपल्याला माहित नसतं. देव म्हणतो मी तुझ्या डोक्यात, म्हणजे इतकी काळजी घेणारा, बारकाई मी पाहणार. तो म्हणतो तू माझ्या डोळ्यातल्या भावलीप्रमाणे आहेस, माझ्या हातावर तुझं नाव कोरलं. आमेन. आता आम्ही ख्रिस्तासारखं प्रेम या जगावर कुणीच केलं नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा, प्रभूचं प्रेम तुमच्यावर आहे, तो तुम्हाला नवीन जीवनाचा अनुभव देणारा देव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा आशीर्वाद आहे मृत्यूवर विजय व सार्वकालिक जीवनाची आशा. कशावर? मृत्यूवर विजय आणि सार्वकालिक जीवनाची ख्रिस्तामध्ये तुम्हाला आशा. आमेन. हालेलुया. सर्वात भयानक शत्रू जर सैतानापेक्षा जर कुठला असेल तर तो आहे मृत्यू आणि मरण. मृत्यू आणि मरण कुणी पाहिलं? मिसर देशाने पाहिलं. फारो राजाच्या काळात प्रत्येक घराघरामध्ये मृत्यू झाला, प्रत्येक घराघरामध्ये मरण होतं. कोण? जे पहिला आहे त्याचं मरण होतं. अख्ख्या मिसर देशामध्ये हाहाकार आणि अकांताने ओरडणं चाललं होतं. पण बायबल सांगतं त्याच्या शेजारीच असणारी वस्ती जी इस्रायल लोकांची होती, त्या ठिकाणातला कुणी एक जण सुद्धा मेला नाही. काय अद्भुत चमत्कार आहे, काय अद्भुत चित्र आहे. तुम्ही विचार करा, एका देशातल्या प्रत्येक घरामध्ये मरण आहे, पण एका ह्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जीवन आहे. हे ख्रिस्तामधलं जीवन आहे, हे प्रभूमधलं जीवन आहे. तो मृत्यूवर विजय देणारा देव आहे. आमेन. हालेलुया. आणि त्याच प्रकारे सार्वकालिक जीवनाची आशा. आम्ही मरताना सुद्धा दुःखी होऊ नये, कारण आम्हाला आशा आहे, तर आम्ही अनंत काळच्या जीवनामध्ये वास करणार आहोत. आमच्या पित्याने खूप मोठं काही बांधून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी येशू म्हणाला जागा आहे, मी तुम्हाला घ्यायला येईल, आणि ती आम्हासाठी आहे. मी चाललो, जागा तयार करायला चाललो, मी पुन्हा येईल आणि मी तुम्हाला पुन्हा घेऊन जाईल असं शास्त्र सांगतं. प्रेज द लॉर्ड. अनंत काळची आशा, सार्वकालिक जीवनाची आशा ख्रिस्तामध्ये आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्राप्त होते आणि आम्ही प्रभूमध्ये आनंद करतो. कितीतरी आनंद केला पाहिजे. हालेलुया. आमच्या शत्रूवर आम्हाला विजय देऊन त्याने आम्हाला अनंत काळाच्या जीवनाची आशा दिलेली आहे. आमचं शेवटचं घर स्वर्ग आहे. आमेन. हालेलुया. शास्त्र सांगतं, पौल मंडळीला म्हणतो तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. काय स्टेटमेंट आहे, काय विश्वास आहे. आणि काय मंडळीला शिकवायचं कोण? पौल मंडळीला शिकवतो, मंडळीच्या लोकांना तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. तुम्ही जर भारताचे नागरिक नसता तर तुम्हाला भारतातून हाकलून दिण्यात आलं असतं. बरोबर बोलत आहे का? तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्हाला या देशातून कुणी काढू शकत नाही. मग वेगवेगळे पुरावे, कागदपत्र तुमच्याकडे आहेत. तसंच तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात आणि स्वर्ग हे तुमच्या बापाचं आहे. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथे आनंद केला पाहिजे. आम्ही स्वर्गात जाणारे लेकरं आहोत. एक ना एक दिवस आमचा शेवट हा स्वर्गामध्ये आहे. इथं पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. इथं अनेक संत लोक आहेत. अब्राहम, इसाक आहे, नोहा आहे, अजून कोण कोण बरेचसे लोक आहेत की तुम्हाला वेलकम करतील. त्यांच्या पंक्तीला परमेश्वर ते तुम्हाला बसवेल. त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक देवाचा दास सापडेल. आमेन. हालेलुया. अशा घरामध्ये जाण्याची आशा, अनंत काळची आशा पुनरुत्थानाच्या द्वारे मला प्राप्त झालेली आहे. तो उठला गेला, तो स्वर्गात गेला. आम्ही सुद्धा त्याच्या मागे चाललो, एक दिवस स्वर्गात जाणार आहोत. आमेन. आमेन. दररोज एकमेकाला बोध करा, दररोज एकमेकाला प्रोत्साहित करा. त्यासाठी भावा बहिणी, आपण स्वर्गातले लेकरं आहोत. आपल्याला स्वर्गात जायचं आहे. जी मंडळी स्वर्गासाठी तयार होत असेल ती मंडळी खरी आहे, कारण तिला माहित आहे की येशू येणार आहे आणि आम्हाला
स्वर्गामध्ये घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक जीवनाची आशा परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. त्याच प्रकारे पुनरुत्थानाच्या द्वारे पवित्र आत्म्याचं वरदान, तो मारला गेला, गाडला गेला, जिवंत झाला आणि त्यानंतर आम्ही पाहतो कोणाला? पवित्र आत्मा. कोणाला? आज मंडळांमध्ये पवित्र आत्मा आहे. तुमच्या माझ्या जीवनात पवित्र आत्मा आहे की नाही? पवित्र आत्मा मंडळीला कशासाठी देण्यात आलेला आहे? यासाठी की तयार करा. ही एक सुंदर वधू आहे, एकदम देखणी आणि सुंदर वधू आहे. त्या सुंदर वधूला तयार करण्याचं काम पवित्र आत्म्याचं आहे. हालेलुया. मग तो पवित्र आत्मा शुद्ध करतो, निर्मळ करतो त्या वधूला आणि सुंदर असा मेकअप करतो. कारण वर येणार आहे, नवरी मुलगी इतकी तयार करणार आहे तो. तुम्ही पहा, कुठल्याही लग्नामध्ये पहा, 100 मुली असतील पण नवरी मुलगी हटके असती का? हा, आपण लगेच एका नजरेत असं फिरवलं की आपण कळतो हीच मुलगी नवरी मुलगी दिसते. कारण तिला तसं नटवलं गेलेलं असतं, तयार केलेलं असतं. तिचा पोशाख पहा, तिला आवडलेला असतं, त्याला बनवलेलं असतं. ब्युटिशियन तिला एकदम सुंदर बनवतो. तसं पवित्र आत्मा हा एक वरदान आहे ज्या मंडळीला तयार करण्यासाठी या जगामध्ये आला आणि तो मंडळीला तयार करतो अनंत काळच्या जीवनासाठी. येशू येणार आहे, दुसरं येणार आहे, त्यावेळेस ही वधू तयार व्हावी. आमेन. आत्म्याला खिन्न करू नका, आत्म्याने भरा, आत्म्याने चाला. बायबल आम्हाला सांगते आत्म्याचा सन्मान करायला शिका. कारण तो आत्मा तुम्हाला आणि मला आणि देवाच्या राज्यामध्ये तयार करणारा आत्मा आहे. आमेन. पवित्र आत्म्याचं वरदान अनमोल असं वरदान आहे. जो व्यक्ती आत्म्याने भरतो, आत्म्याने बोलतो, आत्म्याने चालतो, तो धन्य आहे. बायबल आम्हाला सांगतो रोमकराच्या पत्रामध्ये, तो देवाचा मुलगा आणि मुलगी आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याने चालणारे लोक या पृथ्वीवर आहेत आणि जे आत्म्याने चालणारे आहेत, आत्म्याच्या सहवासामध्ये राहणारे आहेत, ते धन्य आणि आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुनरुत्थानाचं सामर्थ्य पहा, ज्या सामर्थ्याच्या द्वारे लोक देवाच्या आत्म्याने काय होतात? भरले जातात. आत्म्याचं वरदान त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतं आणि देवाचा आत्मा आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी, स्वर्गीय राज्यासाठी तयार करत असतो. पुनरुत्थानाचं सामर्थ्य किंवा पुनरुत्थानाचा आशीर्वाद हा एक आहे की त्याने सैतानावर काय केला? विजय केला. सैतानावर वाटलं सगळं संपलं, आता हा काय उठणार नाही. पण आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी काय झाला? जिवंत झाला आणि त्याने सैतानाच्या सगळ्या प्लॅनिंगवर काय मिळवला? आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून सैतानाच्या अधिकारावर परमेश्वर आम्हाला विजय देतो. पुनरुत्थित ख्रिस्त जेव्हा आम्हाला कळतो आणि त्याच्या मागे आम्ही चालतो, तुम्ही पहा सैतानावर, तुम्ही सैतानाच्या अधिकारावर तुम्ही विजय मिळवणारे लेकरं बनता. कारण तो सामर्थ्य ख्रिस्त आहे आणि म्हणून तोही तुम्हाला त्या सामर्थ्याने भरतो, जे ज्या सामर्थ्याच्या द्वारे तुम्ही कुणावर विजय मिळवता? सैतानावर विजय मिळवता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सर्वात शेवटचा जो आशीर्वाद आहे, 7वा आशीर्वाद, हा खूप सुंदर आशीर्वाद आहे. तो आहे आम्ही देवाशी पुन्हा आमचं नातं काय होतं? जोडलं जातं. आजही काही मंदिरामध्ये देवाला भेटायचे अलाउड नाहीये. मी काय बोलतो तुम्ही समजून घ्या. आजही काही मंदिरांमध्ये तळागाळातल्या जाती धर्मातल्या लोकांना मंदिरात येऊ देत नाही. नॉट अलाउड. देवाचं दर्शन घेऊ देत नाही. असा अनेक समाजामध्ये आम्ही पाहायला मिळतो. तुम्ही अभ्यास करा. किंवा भेदभाव केला जातो. त्या काळात सुद्धा तसंच होतं. पण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आशीर्वाद हा आहे जो मी बोलत आहे, त्याच्यावर विचार करा की आम्ही आता थेट आपल्या पित्याबरोबर बोलू शकतो, आपल्या पित्याकडे आपण जाऊ शकतो, त्याच्याजवळ आपण बसू शकतो. आमेन. जुन्या कर्माचा जर तुम्ही अभ्यास केला
पण निवास मंडपामध्ये एक पडदा होता, ज्या पडद्याच्या पलीकडं फक्त कोण जायचा? याजक जायचा. आणि ती याजकाला परवानगी होती, बाकीच्या कोणालाही त्या ठिकाणी जाता येत नव्हतं. पण पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे आहे की तो पडदा दुभागला गेला आणि सरळ वाट तयार झाली. आता कुठलाही विश्वासणारा, कुठलाही मुलगा मुलगी थेट तुम्ही कुठे जाऊ शकता? देवाच्या जवळ जाऊ शकता आणि त्याच्या बरोबर एक चांगलं नातं तुम्ही देवाबरोबर जोडू शकता. आमेन, आमेन, हालेलुया. आणि म्हणून देवाशी पुन्हा जोडले ते नाते एक ख्रिस्ताच्या द्वारे, ख्रिस्ताने पित्याला आणि जगाला एक केले. आमेन. आणि म्हणून आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो. तुम्हाला मला सांगायचंय, पित्याबरोबर, पित्याकडे जाऊन आम्ही आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या आम्ही सांगू शकतो, आम्ही त्याच्याशी बोलू शकतो. एक चांगलं पित्याबरोबरचं नातं आम्ही काय करू शकतो? तयार करू शकतो. आमेन, हालेलुया. ख्रिस्ताने त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याच्या स्वर्गीय पित्याबरोबर तुमचं आणि माझं नातं जोडलेलं आहे. तो म्हणतो, तू माझ्या घरातला नोकर नाहीये, तू माझ्या घरातला नोकर नाहीये, तू माझ्या घरातला मुलगा आहेस, मुलगी आहेस. प्रेज द लॉर्ड. कळत आहे मी काय म्हणत आहे? की तो इतका प्रेम करतो, तो म्हणतो तू माझा मुलगा आणि तू माझी कोण आहेस? मुलगी आहेस. असलं नातं त्या ख्रिस्ताने तुम्हा बरोबर आणि माझ्या बरोबर जोडलं. आम्ही कुठले हो? आमची काय योग्यता, आमची काय पात्रता? कोण कुणाला विचारतं? आज जगामध्ये आम्ही पाहतो काय अवस्था आहे लोकांची. सख्याला ओळखत नाही, सख्याला किंमत देत नाही. पण ख्रिस्ताने आमची किंमत वाढवली, ख्रिस्ताने आमच्यावर प्रेम केलं, ख्रिस्ताने आमच्याशी नातं जोडलं, ख्रिस्ताने आमच्यासाठी स्वर्ग उघडलं. प्रेज द लॉर्ड. तो ख्रिस्त अत्यंत प्रेमळ आहे. उठण्याच्या द्वारे त्याने तुम्हाला नीतिमान ठरवलेला आहे, त्याने तुम्हाला धार्मिक ठरवलेला आहे. तो म्हणतो तू पापी नाहीस, तर तू माझा धार्मिक मुलगा आणि मुलगी आहे. प्रेमनो, अशा देवावर आम्ही खरोखर मनापासून प्रेम करावं, त्याचा सन्मान करावा, त्याचा आदर करावा, हे आपण शिकलं पाहिजे. आमेन, हालेलुया. मंडळीसाठी तर त्याने खूप काही केलेलं. तुम्हाला मी सांगतो, मंडळीत राहा, मंडळीला जोडून राहा, कारण मंडळीवरचं त्याचं जे प्रेम आहे ते फार मोठं प्रेम आहे. तुम्ही जर बायबलचा अभ्यास केला असेल, जगातल्या सर्वात जास्त जर ख्रिस्ताने कशावर प्रेम केलं असेल तर ते मंडळीवर प्रेम केलं. तो अत्यंत अत्यंत जास्त प्रेम तो मंडळीवर करतो. आणि म्हणून बायबलमध्ये अनेक मंडळ आहेत. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये किती मंडळ आहेत? 7 मंडळाचं वर्णन आहे. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे वर्णन आहेत मंडळांची. का? कारण त्याचं प्रेम विशेष करून चर्चवर आहे, मंडळीवर आहे. मंडळीत राहा, मंडळीतले अनेक आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देईल. तो पाहत राहतो, प्रत्येकाला पाहतो, प्रत्येकाकडे त्याचं लक्ष आहे. असं म्हणून चालणार नाही की माझ्याकडे लक्ष नाही. ख्रिस्ताचं, येशूचं लक्ष तुम्हा प्रत्येकाकडे आहे. तुम्ही लहानात लहान असा, मोठ्यात मोठे असा, परमेश्वर तुम्हाला पाहतो, कारण तुम्ही मंडळीचे भाग आहात, मंडळीचे घटक आहात. देव तुमच्याकडे पाहतो आणि देव तुम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि मी ख्रिस्त आम्हासाठी उठला गेला आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे. हा ऐतिहासिक जो प्रसंग आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि आम्ही इतरांना सांगितलं पाहिजे ख्रिस्त जिवंत आहे आणि आज तो त्याच्या उजव्या बाजूला आहे. तो अचानक कधी सुद्धा आपण येऊ शकतो. आम्ही त्याच्यासाठी मंडळी नात्याने तयार झालं. आमेन, गॉड ब्लेस. त्याची तयारी आम्ही प्रति दिवशी आणि प्रत्येक घटकेला तुम्ही केली पाहिजे. प्रतिक्षणी तुम्ही तयार असला पाहिजे. येस, आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? तर तुम्ही म्हटलं येस आम्ही तयार आहोत. लगेच ऍक्टिव्हिटी आमची झाली पाहिजे. आणि आज ज्या घटना घडत आहेत, 2000 भविष्यवाण्या पूर्ण होऊन आता बाकीच्या भविष्यवाण्या पटापट पूर्ण होत आहे. बघा, पटापट 5वा महिना यायला लागला पुढे. हे वर्ष कसं संपायला लागलं? निम्म वर्ष होत आलं. आता 5 आणि 6 अर्ध वर्ष गेलं. वाटलं का? वाटलं का? आता नाताळ गेला असं वाटायला लागलं. आता नाताळ गेला ना, आता ख्रिस्त आला असं होणार आहे. लक्षात ठेवा. अरे बापरे, आता कसं काय आलं? हे हा, आपली फजिती होऊ नये. आम्ही तयारच नाही. तयार नाही ते इतके दिवस काय बाळच सांगत होता म्हणून. बाळक आणि पवित्र आत्मा मंडळीमध्ये काय तुमच्यासाठी करत होता? आम्ही तयार नाही, आम्ही नाही तयार असं म्हणणं काय पॉईंट नाही. विचार करा.
असा क्रिसमस येईल, असा येशू येईल, आम्ही स्वतःला तयार असलं पाहिजे, निल्या स्वर्गीय राज्यासाठी तयार असला पाहिजे. आणि तो आनंद आहे. काय जगामध्ये किती दुःख आहे. बाहेर गेले की लगेच हिशोबचा अनंत काळाच्या जीवनामध्ये आनंद आहे. हालेलुया. देवाचे आभार मानतो, कारण प्रकटीकरणाचं पुस्तक ठेवलंय बायबलमध्ये. ज्या वेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला अशी फिलिंग येते, अशी भावना येते की तुम्ही स्वर्गामध्ये गेले. पण साहित्य पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हाला अशी भावना निर्माण होते, काय स्वर्ग ब्युटिफुल आहे. सोन्याचे रस्ते, एक सुद्धा खड्डा नाही. प्रेज द लॉर्ड. सुंदर डोंगर, पक्षी आहेत का? एवढी माणसासाठी सुंदर दिली बनवली, तो स्वतः राहणारा ठिकाण तर किती ब्युटीफुल सुंदर. प्रेज द लॉर्ड. या पृथ्वीपेक्षाही, या पृथ्वीच्या निसर्गापेक्षाही स्वर्गात सुंदर निसर्ग आहे. तिथं तुम्हाला आणि मला तो म्हणतो, वेलकम माझ्या मुला, ये माझ्या मुली, ये. आमेन. हालेलुया. त्याचं आमंत्रण पत्र त्याने आम्हाला पाठवलेलं आहे. आमेन. आपण स्वतःला नेहमी म्हटलं पाहिजे, मी धन्य आहे, माझ्या जातीतून, माझ्या धर्मातून, माझ्या कुटुंबातून प्रभूने मला निवडलं. आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला